श्री संत गाडगे महाराज ज्युनियर कॉलेज लोहा जिल्हा नांदेड तर्फे आजपासून आपण 12वीच्या केमिस्ट्री या विषयाचे प्रॅक्टिकल्स घेणार आहोत। त्यामध्ये केमिकल कायनेटिक्स वर आधारित जे काही एक्सपेरिमेंट आपल्याला आहे त्यापैकी एक्सपेरिमेंट नंबर 3 घेणार आहोत। हा लॉंग एक्सपेरिमेंट आहे आणि तो परीक्षेमध्ये 10 मार्कासाठी विचार। आता हा एक्सपेरिमेंट नंबर 3 चे एम काय आहे तर एम आहे टू स्टडी द इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन रेट ऑफ रिएक्शन बिटवीन सोडियम थायोसल्फेट अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड। आपल्याला वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे सोडियम थायोसल्फेट घ्यायचे आणि त्याची आणि हायड्रोक्लोरिकची ऍसिडची रिएक्शन झाल्यानंतर नेमका रेटवर काय इफेक्ट होतो ते पाहायचं। मग ह्याच्यामध्ये रिएक्शन काय होते ते हे अशा प्रकारे सोडियम थायोसल्फेट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन होते आणि प्रॉडक्ट मध्ये हा सल्फर जो तयार व्हायला लागला आहे ते सल्फर प्रेसिपिटेटच्या स्वरूपात म्हणजे सॉलिड तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला क्लिअर लिक्विड मध्ये हळूहळू हे सॉलिड पार्टिकल दिसतात आणि टर्बिडिटी। आपल्याला लागणारे केमिकल्स आहेत 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट, 1 मोलार HCl आणि डिस्टिल्ड वॉटर। हे आपल्या प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक मध्ये दिलेलं केमिकल कायनेटिक्सचं एक्सपेरिमेंट। हा ऑब्झर्वेशन टेबल आपल्या श्री संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालय लोहा जिल्हा नांदेड तर्फे आजपासून आपण HSC एक्झामसाठी आवश्यक प्रॅक्टिकल्स जे आहेत ते कसे करायचे आणि त्याच्या रीडिंग कशा घ्यायच्या याविषयी माहिती पाहणार आहोत। मी गोपाळ तेलंग आणि माझे सहकारी श्री सुधीर हिराज सर, आम्ही दोघं जण मिळून तुम्हाला हे एक्सपेरिमेंट एक एक दाखवणार आहोत। आजचा आपला एक्सपेरिमेंट नंबर 3 की ज्याच्यामध्ये आपण सोडियम थायोसल्फेट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन कशी होते आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशनचा काय इफेक्ट होते हे पाहणार आहोत रेट ऑफ रिएक्शन। त्याआधी मी तुम्हाला गंमत दाखवू इच्छितो की हे केमिकल आहे आणि ह्या केमिकल मध्ये आपण दुसरं केमिकल ऍड केल्यानंतर पहा हे ऍड केल्याबरोबर रिएक्शन झाली। मग अशा काही रिएक्शन आहेत की ज्या खूप फास्ट होतात। त्याच्या उलट आपण हे दैनंदिन व्यवहारात पाहिलं की हे लोखंड गंजण्याची प्रक्रिया आहे। पहा रस्टिंग ऑफ मेटल किंवा रस्टिंग ऑफ आयर्न, ह्या इथे पहा की हे लोखंड गंजण्याची प्रक्रिया ह्या इथे खूप वर्ष लागतात। मग ह्या झाल्या खूप स्लो रिएक्शन आणि आता जी आपण पाहिली होती ही झाली खूप फास्ट रिएक्शन। या दोन्हीही रिएक्शन आपल्याला रेट ऑफ रिएक्शन मोजण्यासाठी कामाच्या नाहीत। मग आपल्याकडे आता सोडियम थायोसल्फेट आहे, हे 0.1 मोलारचं सोडियम थायोसल्फेट घेतलंय आपण आणि या सोडियम थायोसल्फेटची आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्शन करून पाहणार आहोत। हे आपण आपल्यासाठी रिक्वायर्ड केमिकल आहे 1 मोलार HCl। हे दोन्हीची जर रिएक्शन केली तर तुम्ही लक्ष देऊन पहा की टाकल्या तर रिएक्शन झाली नाही। मग व्यवस्थित पाहिलं तुम्ही याच्याकडे ऑब्झर्व करा व्यवस्थित की रिएक्शन अजूनही झाली नाही, काही चेंजेस आपल्याला दिसत नाही। पण तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर ह्याच्यामध्ये हळूहळू चेंजेस होतील आणि ह्याच्यामध्ये टर्बिडिटी येईल। एकदम स्लो रिएक्शन आहे पहा। अशा रिएक्शन ज्या मॉडरेट स्पीडच्या आहेत, अशा रिएक्शन मॉडरेट रेटच्या रिएक्शन त्यांचे आपण रिएक्शनचा रेट आणि कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट किंवा टेम्परेचरचा इफेक्ट ह्या अशा रिएक्शनवर आपण अभ्यास करू शकतो। पहा थोड्या वेळात इथे टर्बिडिटी आलेली आहे। मग ही हळूहळू होणारी ही तयार होणारी ही टर्बिडिटी याचा उपयोग करून आपण ह्या सोडियम थायोसल्फेटच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेट ऑफ रिएक्शनवर काय इफेक्ट होतो ते आज आपण शिकणार आहोत। एक्सपेरिमेंट नंबर 3 साठी रिक्वायर्ड केमिकल्स आहेत 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट, त्याच्यानंतर 1 मोलार HCl आणि आपल्याला वॉटर पण पाहिजे। आपण हे सगळं केमिकल्स घेतलेले आहेत। आता आपण ऑब्झर्वेशन टेबल प्रमाणे काय करणार आहोत की एका बीकरमध्ये 20 ml 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट घेऊन त्याच्यामध्ये 28 ml वॉटर टाकणार आहोत। बीकर बी मध्ये 30 ml 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट आणि 18 ml वॉटर टाकणार आहोत। त्याच्यानंतरच्या बीकरमध्ये आपण 40 ml 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट आणि 8 ml वॉटर ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये आणि हे 50 ml 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट। असं आपण 4 बीकरमध्ये हे वेगवेगळ्या 4 बीकरमध्ये सोडियम थायोसल्फेट आणि वॉटर घेणार आहोत।
जेणेकरून की हळूहळू कॉन्सन्ट्रेशन, पाण्याचं प्रमाण कमी आणि सोडियम थायोसल्फेटचं प्रमाण वाढवलं आहे आपण प्रत्येक बिकरमध्ये पुढे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वरचेवर ABCD ह्या बिकरमध्ये वाढत जाईल. ए मध्ये सगळ्यात कमी कॉन्सन्ट्रेशन आणि डी मध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन असेल. आता आपण काय करणार आहोत की आपण ह्या ब्युरेटच्या सहाय्याने, ह्या 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट ब्युरेटच्या सहाय्याने आपण आता 20 ml 20 ml ह्या बिकर ए मध्ये सोडियम थायोसल्फेट घेणार आहोत. हे पहा 0 मार्कपर्यंत ह्या ब्युरेटमध्ये सोडियम थायोसल्फेट आहे. मी हिराज सरांना विनंती करतो की त्यांनी आता 20 ml ह्याच्यातलं मोजून घ्यायचं आहे. बिकर ए मध्ये 20 ml मोजून घेतील. बिकर ए 20 ml 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट घ्यायचं आहे आपल्याला. 0 मार्कपर्यंत इथे सोडियम थायोसल्फेट भरलेला आहे. स्लोली आपण 20 ml पर्यंत घ्यायचं आहे. हे शार्प 20 ml पर्यंत आपण घेतलेलं आहे. हे पहा लिक्विड लेवल 20 ml पर्यंत दिसायला लागली. म्हणजे आता ह्या बिकर ए मध्ये 20 ml 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट आहे. यामध्येच आता 28 ml वॉटर आपण ब्युरेटच्या सहाय्यानेच ॲड करणार आहोत. या ब्युरेटमध्ये आपण वॉटर घेतलेले आहे. आता 28 ml ह्याच्यामध्ये ॲड करायचे. हे 28 ml आपण वॉटर घेत आहोत. ॲड केले. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचे, 20 ml 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट बिकर ए मध्ये घेऊन त्याच्यात 28 ml वॉटर टाकायचं आहे. त्यानंतर इथे HCl पण एका ब्युरेटमध्ये भरलेला आहे. या ब्युरेटच्या सहाय्याने आपण 2 ml फक्त 2 ml आपण HCl टाकणार आहोत. आपली रिक्वायर्ड क्वांटिटी फक्त 2 ml आहे. सर्व केमिकल्स ब्युरेटच्या सहाय्याने मोजून घ्या. टेस्ट ट्यूबमध्ये 2 ml HCl घ्यायचं आहे आपल्याला. 2 ड्रॉप जास्त झाले असू द्या. 2 ml अशा तऱ्हेने पहा आपल्याकडे. आता हे कसं मोजायचं हे दाखवलंय मी तुम्हाला. आता सगळीकडे आपण ह्या इथे 20 ml 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट आणि 28 ml वॉटर ॲड केलंय. आता हे कसं घ्यायचं हे तुम्हाला एका एक्झाम्पलमध्ये बिकर ए मध्ये दाखवलंय. पण बाकीच्या बिकरमध्ये आपण टाईम जास्त लागू नये म्हणून आम्ही हे आधीच घेऊन ठेवले. काय काय घ्यायचे ते ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सुद्धा आहे. इथे पण आपण बिकरवर लिहिलेलं आहे. आता आपल्याला रिॲक्शन करायचे आहे. आता आपण ह्या बिकर ए मध्ये 2 ml 1 मोलार HCl टाकल्या आपल्याला ही घड्याळ सुरुवात करायची आहे. आणि टर्बिडिटी येण्यासाठी म्हणजे हा क्रॉस मार्क जो दिसत आहे आपल्याला, हा क्रॉस मार्क डिसॅपियर होण्यासाठी किती वेळ लागतो ते मोजायचं आहे. जसं ॲड केलं तसंच हे घड्याळ मी आता सुरू करणार आहे. टर्बिडिटीकडे आपलं लक्ष असू द्या. सगळ्यात कमी कॉन्सन्ट्रेशन ए बिकरमध्ये आहे म्हणून ही रिॲक्शन होण्यासाठी थोडा वेळ लागेल. मध्ये मध्येच आपण ह्याला स्टर करू शकतो. ऑब्झर्व करा स्लोली. तिथे टर्बिड दिसायला लागले. हा जो मार्क आहे क्रॉस मार्क तो हळूहळू गायब व्हायला सुरुवात होईल. पूर्ण डिसॅपियर होण्यासाठी किती वेळ लागतो ते आपल्याला पाहायचं आहे. पूर्ण डिसॅपियर झाल्यानंतर आपण स्टॉप वॉच बंद करूया.
थोडासा व्हिजिबल आहे क्रॉस मार्क. आपण हा कंप्लीट डिसॅपियर झाला की स्टॉप करणार आहोत आणि जवळपास हा आता डिसॅपियर झाला. हे आपण स्टॉप वॉच बंद केली आणि पहा टाईम पहा. इथे हा टाईम नोट डाऊन करायचा आपल्याला. 1 मिनिट 58 सेकंद लागलेले आहेत. बीकर ए साठी 1 मिनिट 58 सेकंद लागलेले आहेत. ह्या सेकंडमध्ये कन्वर्ट करून घ्या तुम्ही आणि पहा की क्रॉस मार्क आता टोटली इनविजिबल आहे, डिसॅपियर झाला. आता बीकर बी मध्ये ज्याच्यामध्ये 30 ml सोडियम थायोसल्फेट आणि 18 ml वॉटर आहे, यामध्ये आपण 2 ml HCl टाकणार आहोत. हे आधीच मोजून घेतलेलं आहे. तुम्ही हे अशा टेस्ट ट्यूब मोजून रेडी करून ठेवायच्यात परीक्षेमध्ये किंवा प्रॅक्टिकल्स करताना. आता हे 2 ml HCl ह्याच्यामध्ये टाकल्याबरोबर आपल्याला ही स्टॉप वॉच सुरुवात करायची आहे. फक्त आपल्याला क्रॉस मार्क डिसॅपियर झाला की स्टॉप वॉच बंद करायची. आपलं लक्ष घड्याळाकडे असण्याची काही गरज नाही. आपलं लक्ष फक्त रिॲक्शन होऊन, टर्बिडिटी होऊन तो क्रॉस मार्क कधी गायब होतो त्याच्याकडे असायचं. लगेच आपल्याला हे स्टॉप वॉच बंद करून टाकायचे. डिसॅपियर होत आलेला आहे. आणि हा जवळपास डिसॅपियर झाला. आपण ही स्टॉप वॉच बंद केली. हे कंप्लीट डिसॅपियर आणि इथे आता स्टॉप वॉचमध्ये पहा किती रिडिंग आली ते 1 मिनिट आणि 35 सेकंड आलेले आहे. बीकर बी सोबत 1 मिनिट 35 सेकंड. चला हीच प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची अजून 2 वेळा. तिसऱ्या नंबरला बीकर सी 40 ml यामध्ये 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट आहे आणि 8 ml वॉटर त्यामध्ये ॲड केलं आपण. इथे सुद्धा आता आपण 2 ml जे आपण आधीच काढून ठेवलेलं आहे टेस्ट ट्यूबमध्ये ते 2 ml HCl टाकणार आहोत आणि टाकल्या लगेच हे आपण स्टॉप वॉच स्टार्ट करणार आहोत. दोन ml HCl ॲड करत आहोत आपण. ॲड केल्यानंतर लगेच टायमर सुरुवात केलेला आहे आपण. जवळपास डिसॅपियर झालेला आहे. हा क्रॉस मार्क आता दिसत नाही आपल्याला जवळपास आणि म्हणून आपण हे स्टॉप करूया. 1 मिनिट 12 सेकंद झालेले आहेत.
हा शेवटचा बिकर डी, ज्यामध्ये आपण पाणीच टाकलं नाही, म्हणजे हे मोस्ट कॉन्सन्ट्रेटेड, चारीपैकी हे मोस्ट कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. आणि यामध्ये आता 2 ml HCl टाकणार आहेत. यानंतर आपण पाहू किती वेळ लागतो ते. टायमर स्टार्ट केलेला आहे. जवळपास हा क्रॉस मार्क इनविजिबल झालेला आहे. आणि हा इनविजिबल झाला म्हणून आपण हे स्टॉपवॉच इथे बंद करू. 56 सेकंद लागलेले आहेत. मोस्ट कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन होते. हा क्रॉस मार्क आता दिसत नाही. 56 सेकंद लागलेले आहेत. आता जे आपण ऑब्झर्वेशन्स नोंदवले त्याचं ॲनालिसिस करूया आणि त्याच्यावरून आपण ग्राफ काढूया, रिझल्ट लिहूया. आता जे आपण आता एक्सपेरिमेंट प्रत्यक्ष आपण जो पाहिला त्यामध्ये आपण टाइम रिक्वायर्ड पाहिला सगळ्यासाठी, बिकर ए साठी, बिकर बी, सी, डी साठी. त्या टाइम्सचं कन्व्हर्शन आपण सेकंदामध्ये करू आणि इथे लिहू की हा पहिल्यांदा टाइम लागला होता 118 सेकंद. त्याच्यानंतर दुसऱ्या बिकरसाठी टर्बिडिटी येऊन तो क्रॉस मार्क इनव्हिजिबल होण्यासाठी 95 सेकंद लागले होते. पुन्हा 72 सेकंद आणि शेवटी किती सेकंड लागले होते? 56 सेकंद. आपल्याला काय करायचंय की हे एवढंच तर ऑब्झर्वेशन आपल्याला त्या प्रॅक्टिकलमध्ये मिळवलं आपण. आता त्यावरून आपल्याला हे टेबलमध्ये आपण किमती ठेवल्या आणि आता 1/t म्हणजे हे 1 हा सेकंदातला टाइम हे आपल्याला मिळवायचं. इथे हे कॅल्क्युलेशन आपण केले तर हे आकडे आले आणि त्यानुसार हे एवढे कॅल्क्युलेशन तुम्हाला परीक्षेमध्ये करावेच लागतील. तर हे आपण लिहिले. आता आपल्याला ह्या टेबलवरून जो आता डाटा मिळाला या डाटावरून काय करायचंय तर आपल्याला ग्राफ काढायचा. पहा हे कॉन्सन्ट्रेशन शेवटच्या ह्या कॉलममध्ये कॉन्सन्ट्रेशन दिलेत. पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम थायोसल्फेट हे कॉन्सन्ट्रेशन दिलेत आणि 1/t हे आपण ह्या ऑब्झर्वेशनच्या आधारावर हे 1/t मिळवलेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय? ग्राफ काढायचा आहे. मग ग्राफ काढायचा जर असेल तर हा ग्राफ पेपर तुमच्या रेकॉर्ड बुकमध्ये सुद्धा हा ग्राफ पेपर दिला आहे. एक्स ॲक्सिसवर आपण कॉन्सन्ट्रेशन घेणार आहोत आणि वाय ॲक्सिसवर आपण 1/t घेणार आहोत टाइम. आता स्केल म्हणजे काय तर आपण ह्या 1 सेंटीमीटरमध्ये किती, त्या 1 सेंटीमीटरला किती किंमत दिली तो स्केल आपण ह्या इथे ठरवणार आहोत. स्केल ठरवणार आहोत म्हणजे ह्या इथून एवढ्या ह्या 1 सेंटीमीटरचा आपल्याला किती वेटेज देणार आहोत ते ठरवणार आहोत. आता मग आता आपण 1 सेंटीमीटर एक्स ॲक्सिसवर इज इक्वल टू 0.1 मोलार म्हणजे ह्या इथून ते इथपर्यंतचं अंतर हे 0.1 मोलार असेल. मग या पद्धतीने जर आपण ह्याची मार्किंग केली तर इथे सुरुवातीला 0.0 मोलार, ह्या 1 सेंटीमीटर नंतर 0.01 मोलार, 2 सेंटीमीटर नंतर 0.2 मोलार, या दृष्टीने आपण हे सगळे आकडे लिहिले. आता आपल्याला वाय ॲक्सिसवर सुद्धा हा स्केल लिहायचा आहे. वाय ॲक्सिसवर कसं तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2.5 × 10⁻³ एवढं आपण घेणार आहोत. तिथं ते चुकून मोलार झाले. 1/t आहे ते. मग आता हे इथे हे आपण स्केल प्रमाणे हे आकडे टाकले. आता आपण काय करूया की पहा त्या टेबलमध्ये ऑब्झर्वेशन टेबल पहा तुम्ही पुन्हा एकदा तुमचं की त्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये ह्या 0.04 कॉन्सन्ट्रेशन असताना ह्या इथे 0.04 कॉन्सन्ट्रेशन असताना किती होते 1/t तर 1/t ची किंमत आली होती 8.5 × 10⁻³ मग ह्या 8.5 × 10⁻³ पासून एक आपण अशी इकडे लाईन घेऊया सरळ आणि 0.4 पासून इथे जे 2 लाईन जिथे हे मिळाल्यात ह्या 2 लाईन जिथे मर्ज झाल्यात हा क्रॉस
ह्या इथे आता आपल्याला एक पॉइंट द्यायचा, हा दिला आपण एक पॉइंट. तसंच आता आपल्याला प्रत्येक वेळी हे 0.6 ची एक रिडिंग घेतलेली आहे आणि 0.6 ची रिडिंग घेतली त्यावेळेस किती होती रिडिंग, तर 10.5 होती. मग हे 0.6 ने असं सरळ वर जायचं आणि हे 10.5 ने असं इकडे सरळ यायचं आणि हा क्रॉस जिथे होईल तिथे हा एक पॉइंट दिला आपण. त्यानंतर आपल्याला रिडिंग आहे 0.8 साठी. 0.8 साठी 13.8 म्हणजे आपण त्याला जवळपास 14 म्हणूया. ह्या 0.8 पासून सरळ असं वर जायचंय आणि हे 14 जवळपास ह्या इथे असेल, 15 पेक्षा थोडं कमी. तर सरळ ह्या इथे आल्यानंतर हा पॉइंट ह्या इथे अपेअर झाला आणि शेवटचा 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन असताना 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन असताना म्हणजे ह्या रेषेवर हे इकडून किती होतं तर 17.8 म्हणजे 17.8 जवळपास इथे कुठेतरी हा पॉइंट इथे आला. आता हे पॉइंट आल्यानंतर हे आपण पॉइंट जोडूया. असे जर आपण हे सरळ रेषेने जोडले तर पहा ही रेष अशी सरळ रेष, यामध्ये ही रिडिंग थोडीशी आपली चुकली, थोडीशी ही बाहेर गेली, तर हे सगळे पॉइंट एका रेषेत आले आणि ही रेष ह्या ओरिजिन मधून गेली. मग आपण यावरून असं सांगू शकतो की जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तसं तसं रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा वाढतो. मग आपल्याला रिझल्ट लिहायचा, यावरून काय रिझल्ट लिहिणार आपण की रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे 1/T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन वाढला, कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. म्हणजेच काय की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम थायोसल्फेट जर इन्क्रीज केलं तर रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा इन्क्रीज होतो. हे आपल्याला आजच्या ह्या एक्सपेरिमेंटवरून कळालं. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहायचा आहे आणि तुम्हाला शिक्षकांनी ज्या ज्यावेळी टाइम टेबल प्रमाणे बोलवलेलं आहे त्यावेळी लॅबोरेटरीमध्ये येऊन हे आपण एक्सपेरिमेंट प्रत्यक्ष करायचं आहे पहा सगळ्यांनी. आणि आपल्या आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये तुमच्या येणाऱ्या किमतीहून अशा प्रकारे ग्राफ काढायचा आहे.